तो आवारे का काय तो माणूस आहे तो असेल किंवा इतर अनेक लोक असतील. माझ्या माहितीप्रमाणे IAS अधिकारी IPS अधिकाऱ्यांचे सुद्धा त्यांचे संबंध होते. जी काही फायनान्शियल डील झालेली आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला पैसा सेफ राहील या दृष्टिकोनातून काही लोकांनी पैसा दिलेला आहे. हे काही अंशी आता बाहेर यायला लागलेलं आहे. परंतु ह्या 8-15 दिवसामध्ये ज्या गतीने तपास चालू आहे तर तपास झाल्यानंतर हे सगळ्यांची नावं समोर येतील. मग कोणी कुणाला पैसा पुरवला का, त्याच्या माध्यमातून हे झालं आहे का, या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. म्हणून आता डायरेक्ट आरोप करण्यापेक्षा एक 8-15 दिवस हे तपासाला दिशा जेव्हा मिळेल योग्य त्या टायमाला सर्व समोर आल्यानंतर कुणावरही आरोप केले तर त्याला एक महत्त्व प्राप्त होईल. रायगडमध्ये राष्ट्रवादी कार्यक्रम पार पडला. तटकरेंच्या बॅनरवर मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा फोटो. आता राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चाललंय या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आम्ही भाष्य करणं योग्य पण नाही आहे. आता अजितदादाचा फोटो का नाही, सुनेत्रा वहिनीचं का नाही, याचं उत्तर मला वाटतं तटकरे दिलं ते बरं राहील. आम्ही यांच्या वैयक्तिक किंवा पक्षाच्या अंतर्गत राजकारणामध्ये आम्ही पडणार नाही आणि त्याच्याबद्दलची आम्हाला माहिती पण नाही. अशोक खरात तर शिक्षण क्षेत्रात देखील दबदबा पाहायला मिळत होता. राज्यात गाजणाऱ्या शालर तायडी घोट्यात खरातचा सहभाग होता अशी चर्चा सुरू आहे. त्याची काही गोष्टी समोर आल्या. हे बघा, जेव्हा हे भोंदू लोक असतील किंवा एखादे बाबा लोक असतील यांचा जेव्हा थेट संपर्क एखाद्या मंत्र्याशी, एखाद्या आमदाराशी, खासदाराशी येतो तर त्या टायमाला अनेक लोक त्यांच्या मार्फतसुद्धा आपलं काम करून घेण्यासाठी त्यांचा वापरही करतात आणि तेही स्वतःला वापरून घेतात. म्हणून संबंधाचा वापर आता तो गैरपद्धतीने केला गेला की योग्य पद्धतीने केला गेला हे पाहावं लागेल. परंतु असे फोन निश्चित अनेक लोकांना येतात हे आम्ही मान्य करतो. शालांत ID जो घोटाळा झाला आहे त्यामध्ये केसरकरांच्या भावाच्या नावावरती जी महाराजांच्या भावाच्या नावावरती जी आहे केसरकरांच्या माध्यमातून त्यांना शिक्षण संस्था देण्यात आल्या असतात. शिक्षण संस्था दरवर्षी दिले जातात, तो अनेकाला दिले जातात. घोटाळा शालांत ID घोटाळा शालांत ID घोटाळा असं करता येत नाही, तुम्हाला असं करता येत नाही. आणि जर असं काही असेल ना तर निश्चित त्याच्यावर गुन्हा नोंद होईल ना. तुम्ही एक लक्षात ठेवा की या प्रकरणामध्ये जे महत्त्वाचे 2-4 मुद्दे आहेत. एक तर सर्वात महत्त्वाचा महिलांवर केलेला अत्याचार, दुसरा याने बेशोभी जमवलेली मालमत्ता, तिसरं याचे इतरांशी असलेले संबंध, त्या संबंधाचा यांनी गैरवापर कशा पद्धतीने केला आहे किंवा त्यांचा ह्याच्यात काय संबंध आहे हे तिसरं. या सगळ्या गोष्टीचा उलगडा तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळेल. आणि जे त्याच्यात गुंतलेले आहेत, फोटो असणं वेगळं पण गुंतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाईल. साताऱ्यातील ते जिल्हा परिषद अध्यक्षपदावर जो राडा झाला होता त्यात आता जे SP आहे तुषार जोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले. निश्चित आहे, एखादा मंत्री जेव्हा एखाद्या कार्यालयात जातो त्या टायमाला अशा पद्धतीचे 2 मंत्री धक्काबुक्की करणे, अधिकारचा गैरवापर करणे हे योग्य नाही. मंत्री किंवा SP ह्या दोन्ही रँकच्या लोकांनी एकमेकाशी संवाद साधूनसुद्धा त्या ठिकाणी शांतता निर्माण करता आली असती. परंतु ज्या पद्धतीने तिथं वर्तणूक झाली आणि मंत्री महोदयाने सभागृहात सांगितलं हे निश्चितच खेदजनक होतं. म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. दीपक केसरकर असं म्हणतात की खरातला 39 आमदार भेटले पण माझ्यावर आरोप केले जातात. त्यावर सुषमा अंधारे असं म्हणतात की जे 39 आमदार भेटले त्यांचे नाव जाहीर करावेत, भांडाफोड करा. 39 आमदार, 50 खासदार हे जे कोणी भेटले असतील ना त्यांचे हे सगळे भेटणं, मी पुन्हा सांगतो, भेटणं हा गुन्हा नाही. कोणी कुणाला भेटणं हा गुन्हा नाही. गुन्ह्यामध्ये सहभाग असणं हा गुन्हा आहे. म्हणून दीपक केसरकरांवर जे आरोप केले जातात ते मला वाटतं आत्ताच्या घडीला योग्य नाही आहे. जेव्हा तो सर्व प्रकरण पुढे येईल त्या टायमाला जर असेल तर दीपक केसरकर स्वतः चौकशीला समोर जायला तयार आहेत. म्हणून त्यांना टार्गेट करणं हा जो प्रकार आता चालला आहे तो मला वाटतं तो योग्य नाही. अशोक खरातच्या मोबाईलमध्ये खास नंबर सापडले पण त्याला एक कोडवर्ड होता आणि सगळी डमी नावं देण्यात आलेली आहेत आणि हे सगळे मोठे लोक असल्याची चर्चा. आता तोच एक भोंदू बाबा आहे तर त्याने त्याच्या पद्धतीने केला असेल ना.
भोंदू मावला जो जगाला जो फसवायला निघाला आहे तो ह्या सगळ्या प्रिकॉशन त्यांनी घेतल्या असाव्यात. म्हणून आता त्यांनी किती जरी कोलंट्या उड्या मारल्या आता जेलमधून तो बाहेर येणार नाही. खराब प्रकरणात रुपाली चाकरकर यांना समज बजावण्यात आली आणि आज जे आहे ते चौकशी होण्याची शक्यता आहे. अहो काय आहे खराब प्रकरण एकदा ते संपणारच आहे. त्या सगळ्या चौकशा समोर आता उघड झाल्या ना याचा परिणाम फार गंभीर होणार आहे. अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागणार आहे. म्हणून थोडा वेळ वाट पहा. सरकार आणि यंत्रणेला त्याचं काम करू द्या.